नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी प्रत्यक्ष उमरस्थळ येथे भेट दिली आहे. आपण पाहतात दोन्ही कलश मंदिराच्या अगदी डोलात उभा आहे आणि महंत एकनाथ महाराजांनी हीच कळस उभा करण्यासाठी आपला उपवास केला होता. आणि प्रत्यक्ष 4 वर्षानंतर आपण हे प्रत्यक्ष दृश्य पाहतोय. या ठिकाणी भक्तिमय असं पूर्ण वातावरण आलेले आहे. सगळीकडे भगव्या पताका लावलेल्या दिसत आहेत. भक्तगण मोठ्या संख्येने येत आहेत. महाराजांच्या दर्शनाला रांगा खूप लागलेल्या आहेत. महाराज सर्वांना या ठिकाणी बोलून आशीर्वाद वगैरे देत आहेत. या ठिकाणी रोज यज्ञ सोहळा चालू आहे. रोज या ठिकाणी मंत्रांचं पठण होत आहे. या उमरज नगरीला पूर्ण असं भक्तिमय वातावरण आलेलं आहे. खूप साऱ्या महाराष्ट्रात आपल्या कर्नाटक आंध्रा येथून रोज भक्त येत आहेत, दर्शन घेत आहेत. या ठिकाणी आपण यज्ञ मंडप एवढा मोठा आहे की आत्तापर्यंत तरी या ठिकाणी आपल्या ह्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये असा कुठं यज्ञ सोहळा झालेला नव्हता. आणि हा सर्व दृश्य पाहण्याचं भाग्य आपल्या या परिसरातील सर्व जनतेला भेटलेलं आहे. आपण रोज बघतोय. काल कळशारोहण सोहळ्यामध्ये जवळपास 5 ते 6 किलोमीटर रांगा लागलेल्या होत्या. गाड्यांच्या एवढी गर्दी झालेली होती. या ठिकाणी काही भक्तगण आहेत. आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत. पाहूयात क्षणचित्र. पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे आपल्यासोबत. आपण आता उमरज येथे धाकटे पंढरपूर म्हणून जी ही भूमी ओळखली जाते, मराठवाड्यातील आपलं तालुका खंडार, जिल्हा नांदेड, आपण उमरज येथे आलेलो आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत भक्तगण आहेत. उमरज येथील महिमा खूप या ठिकाणी नावाजलेलं देवस्थान आहे. आपण प्रत्यक्ष या ठिकाणी इथे भक्त उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग काय सांगाल आपलं उमरज भक्तिस्थळाबद्दल? काय सांगाल तुम्ही? उमरज नगरीमध्ये 7व्या गादीला श्री संत एकनाथ महाराज यांच्या काळात साक्षात पंढरपूर इथं अवतरलेला आहे. तर हे आम्हीच म्हणत नाही, तर लाखो भक्तगणांनी सुद्धा प्रवचन काळामध्ये कीर्तन, कळसपूजन ह्याच्यामध्ये लाखो भक्तजनांचा जे जनसमुदाय आहे त्यांच्या तोंडून असं वक्तव्य झालेलं आहे की साक्षात पंढरपूरच उमरज नगरीमध्ये अवतरलेलं आहे. म्हणजे रोज जवळपास या ठिकाणी लाखो भक्त येत आहेत, रोज येऊन जात आहेत. तुम्ही कुठून आलात, काय सांगाल काका? आम्ही गावात इथंच आहे. तुम्ही काका? मी नंदनवनचा आहे. नंदनवन म्हणजे कोण तालुका? खंडार, जिल्हा नांदेड. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्याच तालुक्यातले. म्हणजे इथं जवळपास आम्ही 2 दिवस झालं पाहतोय की बाहेर कर्नाटक आंध्रा येथून या ठिकाणी लोक जवळपास येत आहेत. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तगण येऊन जात आहेत. काय सांगाल काका तुम्ही? तुमचा काय अनुभव आहे? आम्ही शिराडोन आपला म्हणजे ह्या इथं जागृत देवस्थान म्हणजे जे काही भक्ती आहे, जे काही भक्तिभावाने येथून जेवढ्या दुरून येतात, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय भयंकर वाटलं. नंबर 1 चांगलं वाटलं. म्हणजे एक 10-12 वर्षाखाली जे देवस्थान होतं, आताच्या देवस्थानाची आपण परिस्थिती काय पाडली पूर्ण. त्याच्यामुळे आम्हाला विशेष म्हणजे नामदेव महाराज संस्थान उमरज धाकटे पंढरपूर 18 पगड समाजातील हे देवस्थान आहे. भक्तजनांच्या ह्याच्यातलं इथं कोणत्याही ह्याचं हे नाही. आणि विशेष म्हणजे सद्गुरू एकनाथ नामदेव महाराज यांनी अन्नछत्र अन्नदानाचा जे हे केलेलं आहे, ते इथून येणारा कोणताही भक्त विनमुख जात नाही याची 7वे मठाधिपती श्री गुरु एकनाथ नामदेव महाराज यांनी काटेकोरपणे पालन करून त्यांच्या ह्याला सद्गुरू मूळ नामदेव महाराज यांनी भरपूर कृपा आशीर्वादानं साक्षात पंढरपूर उमरज नगरीमध्ये अवतरण्याचं जे कार्य झालेलं आहे त्याच्याबद्दल सद्गुरू नामदेव महाराज. म्हणजे या 7व्या गादीला संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी चालवले असून खूप काय पलट केला आहे. देवस्थानामध्ये भक्तगण सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक भक्तगण या ठिकाणी प्रसाद विना कोणी जात नाही. प्रत्येक जण प्रसाद होतो. या ठिकाणी याच मंदिराच्या पाठीमागे खूप मोठा यज्ञ मंडप आहे. या ठिकाणी कंटिन्यू यज्ञ चालू आहेत. तर ते पूर्ण या उमरज नगरीला भक्तिमय वातावरण आलेलं आहे. आपल्यासोबत देसाई काका आहेत, जे की ह्या देवस्थान सुरुवातीपासूनचा जे काही कार्यक्रम होतात वगैरे सर्व देसाई काका आपल्याला माहिती देतील. देसाई काका, या आपल्या या देवस्थानची आपली सुरुवातीपासूनची माहिती काय सांगाल तुम्ही मला? या मूळ पुरुष नामदेव महाराज 5 वर्षाचे असताना गादीवर बसले. त्यांनी 98 वर्ष गादी भोगली. 105 वर्षाचे असताना त्यांनी देह ठेवला. त्याच्यानंतर लक्ष्मण महाराज गादीवर बसली. लक्ष्मण महाराजांनी 37 वर्ष गादी भोगली. लक्ष्मण महाराजांनंतर तुकाराम महाराज बसले. तुकाराम महाराज त्यांनी सूर्य प्रसन्न करून सूर्याची थाली आहे, त्यापासून या संस्थांना अन्नाची कमी नाही.
म्हणजे आता हे जे महंत एकनाथ महाराज आहेत, मग हे कितवी गादी आहे? हे 7वी गादी. म्हणजे आता जे काय कार्यक्रम चालू आहे, इथं धाकटे पंढरपूर हे 7व्या गादीचा कार्यक्रम चालू आहे. इथं अक्षरशः या ठिकाणी लाखो भाविक भक्त येत आहेत. म्हणजे सुरुवातीचा काळ एक 10-12 वर्षाचा काळ आणि आताच्या काळामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? आता 253 वर्ष झाली या संस्थानला. 253 सोडून 18 जर वजा केले तर बाकी सुवर्ण काळ सुरू झाला यांच्या काळात. त्यांच्या काळामध्ये झाला भरपूर, पण तो आता नवीन पद्धतीनं जे बांधकाम आहे असं तर या एकनाथ महाराजांनी सुरू केलेली. एकनाथ महाराजांना गादीवर बसून 18 वर्ष झाली. 18 वर्षाचा काळ ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी समाधी घेतली आणि त्या समाधीमध्ये त्यांना कर्म नाही गेले म्हणून एकनाथ महाराजच्या रूपाने ते बाहेर आले आणि त्यांनी 18 वर्ष झाले सतत कार्य करून महान कार्य केलेले आज आपल्या डोळ्यासमोर सगळे दिसत. म्हणजे अक्षरशः या ठिकाणी एवढे भाविक भक्त आंध्रा, कर्नाटक, पूर्ण आपल्या मराठवाडा परिसरातून खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे महाराजांचा उपवास 3 वर्ष म्हणजे जे काही खात नव्हते किंवा फळावरच होते, याबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही? संस्थांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या ही पूजा केल्या. 12 वर्षाच्या नंतर त्यांनी 5 वर्षे तीर्थयात्रा केल्या, गंगा प्रदक्षिणा, हिमालयात राहणं, तपश्चर्या केल्या. आणि तपश्चर्याच्या नंतर इथे येऊन ज्यावेळेस बांधकामाचा संकल्प त्यांनी केला, बांधकामाचा संकल्प केल्याच्या नंतर त्यांनी उपवास धरला. त्या उपवासाला या पाडव्याला 4 वर्षे कंप्लीट होते. आणि ह्या काळामध्ये त्यांचे आता त्यांनी ठरविलं होतं की जोपर्यंत मी या संस्थानच्या मंदिरावर, आपल्या पांडुरंगाच्या मंदिरावर, नामदेव महाराजच्या मंदिरावर कळस सोन्याचे कळस स्थापणार नाही तोपर्यंत मी उपवास करणार. आणि त्यांनी त्याप्रमाणे केले. आणि त्यांनी काल कळस स्थापना झाल्यावर शंकराचार्याच्या हाताने जेवण केलं. म्हणजे जवळपास महाराजांनी 4 वर्ष उपवास केला आणि त्यानंतर काल कळशारोहण सोहळा झाल्यानंतर महाराजांनी या ठिकाणी अन्न ग्रहण केलेलं आहे. म्हणजे खूप मोठी तपश्चर्या होती आणि या तपश्चर्याचं फळ म्हणून काल दोन्ही या ठिकाणी मंदिराचे कळश उभा राहिलेले आहेत. तर हा सोहळा पाहताना तुम्हाला काय वाटत होतं देसाई काका? आता या सोहळ्याचं वर्णन करायला आमच्याजवळ शब्दच नाही, फक्त डोळ्यातले अश्रू हेच त्यांचे वर्णन आहे. आज लाखो लोक रडले. ज्यावेळेस महाराजांचं बसायला वडील गेले त्यावेळेस लाखो लोकांच्या डोळ्यातून पाणी आणलं. जे जिवंत राहिलो तर आम्ही हे पाहायला मिळालं. आणि उंब्रज देवस्थानासाठी हा कालचा सोहळा म्हणजे खूप एक महत्वाचा क्षण होता. या ठिकाणी महाराजांनी कळस झाल्यानंतरच अन्न ग्रहण करून आपलं यानंतरही पुढे या ठिकाणी कसं म्हणजे काय म्हणजे भक्तगण एवढ्या लांबून दूरनं येतात, म्हणजे जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेसाठी काय सांगाल काका तुम्ही? इथली श्रद्धा टिकणारीच आहे, हे कमी होणार नाही. वरचीवर वाढणारी भक्त इतकी संख्या वाढणारी आहे, पण ही संख्या टिकूनच राहणारी आहे. आता या ठिकाणचा जे एवढा उद्धार झालाय त्याच्यानंतर पुष्कळ कामं महाराजाला शिल्लक करायचे. धर्मशाळा बांधून मुलांचं शिक्षण आहे इथं, त्यांच्या अन्नाची व्यवस्था, बाहेरगावच्या लोकांची जेवण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, अशा सगळी व्यवस्था त्यांनी पुढे करणारच. आपला हा तमाम मराठवाड्यातून सर्व भक्तगण पाहताय, तुम्ही भक्तगणांना काय सांगाल आपल्या देवस्थानाबद्दल? भक्तगणाला एवढीच विनंती आहे की तन मन धनाने या संस्थांची सेवा करावी. या ठिकाणी देसाई काकाने आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक भक्तगण येतो आणि या देवस्थानाची महिमा असा आहे की होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होतं झालेलं आहे. हा देवस्थानामध्ये आज लाखो भाविक भक्त रोज येत आहेत आणि दर्शन घेत आहेत. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे आपल्यासोबत. धन्यवाद.